सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी सध्या अत्यंत चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा उणे 26.28% इतका नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच काळात धरणात समाधानकारक पाणीसाठा होता, परंतु यंदाच्या पावसाळ्यातील मान्सून विलंबामुळे धरणाने तळ गाठला आहे. जून अखेरपर्यंत उजनी पाणलोट क्षेत्रात 67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, परंतु भीमा खोऱ्यात पडलेल्या पावसामुळे दौंड येथून मोठ्या प्रमाणात उजनी धरणात पाण्याची आवक होत होती. गेल्या वर्षी जून 2025 मध्ये मान्सूनपूर्व पावसाने पुणे आणि धरणाचे पाणलोट क्षेत्र व्यापले होते. जून अखेरीस धरण निम्म्याहून अधिक 71% भरले होते. मात्र यावर्षी पावसाचे आगमन लांबल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. धरण पूर्णपणे कोरडे पडल्यामुळे माढा, करमाळा आणि सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील शेती व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुढील 2 ते 3 महिने तरी शेतीसाठी पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने खरीपाच्या पेरण्या तसेच आडसली ऊसाचा लागवडी खोळंबल्या आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढू लागली आहे. जर पुढील 15 दिवसात पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला नाही तर सोलापूरकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल.